राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39% वाढ, शहरी भागात सरासरी 5.95% वाढ। आजपासून नवे दर लागू। राज्यात खासगी प्लेसमेंट एजन्सीच्या गैरकारभारावर सरकारचं नियंत्रण येणार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 41 रुपयांची कपात, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा मोठा निर्णय। राज्यातील साखरेचं गळीत हंगाम अंतिम टप्प्यात, 200 पैकी 189 कारखान्यांचं गाळप बंद। मार्च अखेर राज्यात 80 लाख टन साखरेचं उत्पादन, साखर उत्पादन कोल्हापूर विभाग आघाडीवर। देशात एप्रिल महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार, विविध सुट्ट्यांमुळे बँका बंद असणार। यातील सर्व सुट्ट्या सर्वच राज्यात नाहीत, राज्यानुसार सुट्ट्या कमी जास्त होणार आहेत। गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास हायकोर्टाची परवानगी, न्यायमूर्ती रेवती डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाचा निर्णय। महिलांना असलेल्या पुनरुत्पादन स्वातंत्र्य, शारीरिक स्वातंत्र्य आणि निवडीच्या अधिकारावर भर देत हायकोर्टाचा निर्णय। मुंबईच्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेश चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव, 1.33 कोटींच्या 207 सुवर्णालंकारांचा लिलाव। चांदीच्या नाण्यांच्या विक्रीला भाविकांचा भरघोस प्रतिसाद। समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला, MSRTCकडून टोलच्या दरात 19% वाढ। छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये मोजावे लागणार। पोलिसांच्या समन्स नंतरही कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर, कुणाल कामराच्या आई वडिलांकडे पोलिसांकडून चौकशी, कुणालशी तुमचा संपर्क झालेला आहे का याबाबत विचारणा। कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स, 2 फेब्रुवारीच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स, नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ऍक्शन मोडवर, मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना निवेदन देणार, मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही। ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची बँकेवर धडक, बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करण्याची मागणी, राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक। परभणीच्या बालमध्ये अवैध वाळू विक्री करणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, पोलिसांकडून 30,50,000चा मुद्देमाल जप्त। अकोल्यातील मूर्तिजापूरवर टीसीची आत्महत्या, टीसीने मालगाडी समोर उडी मारून केली आत्महत्या, सुमेध मेश्राम असं आत्महत्या केलेल्या या टीसीचं नाव। बुलढाण्याच्या देऊळगाव राजामधील पोलीस कर्मचाऱ्याची हत्या प्रकरणी बडतर्फ पोलिसांचं 4 अटक, आरोपींना 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। मुंबई आणि उपनगरांना अवकाळी पावसाचा इशारा, मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढली। कांदा निर्यात शुल्क रद्द, मात्र निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही, अधिसूचना अपलोड न झाल्याने कांद्याचा माल JNPTवर अडकून, अधिसूचना अपलोड न झाल्याने अडचणी। अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुलचं मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज, मला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोपीचा अर्जात दावा। अर्धमसला मस्जिद स्फोटाप्रकरणी दोषींवर UAPA अंतर्गत कारवाई करा, परभणीच्या पूर्ण शहरातील मुस्लिम बांधवांची मागणी। ठाण्यात JCB खाली चिरडून कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू, वागळे इस्टेट भागातील CP तलाव डम्पिंग ग्राउंडवरील घटना, महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला महापालिकेत कामावर घेण्याची मागणी। कोल्हापुरात पाणी प्रश्नावरून इचलकरंजी नागरिक मंचाची जोरदार निदर्शनं, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी। बीडच्या शिरूर कासारमधील दगडवाडीत 140 एकर गायरान जमिनीवरून ग्रामस्थ आक्रमक, गायरान जमिनीची विक्री न करण्याची ग्रामस्थांची मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा।